नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सोपा अभ्यास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती फिजिकल टेस्ट कशा प्रकारे पार पडते. तुम्ही पोलीस भरतीसाठी जर जाणार आहात तर तुम्हाला ग्राउंडवरती कशा पद्धतीने तुमचं ग्राउंड होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे हॉल तिकीट व ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. हे वरती काढल्यानंतरच तुम्हाला ग्राउंडमध्ये एंट्री दिल्या जाईल. तुमची ओळख पटल्यानंतरच तुम्हाला ग्राउंडमध्ये एंट्री दिल्या जाईल. यानंतर तुम्हाला चेस नंबर देऊन एका लाईनमध्ये बसवल्या जाईल. आता ही होती तुमची सगळ्यात पहिली स्टेज. त्यानंतर टप्पा येतो पहिला. आता पहिल्या टप्प्यात तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील. यासाठी तुम्ही सर्व कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे आणि योग्य प्रकारे सर्व कागदपत्रे अरेंज करून तुम्ही ऑलरेडी पहिलेच ठेवून घ्या. आता कागदपत्रे कोणती पाहिजे यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही तिथे जाऊन कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे हे तुम्ही बघू शकता. आता टप्पा येतो दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला डॉक्युमेंट तपासणीनंतर तुमची हाईट मोजली जाईल. महिला आणि पुरुषांसाठी ही पूर्णपणे हाईट मोजली जाते. पुरुषांना 165 सेंटीमीटर पेक्षा हाईट जास्त असणे गरजेचे असते. आता हा होता दुसरा टप्पा. मित्रांनो, पुढचा टप्पा क्रमांक 3. आता हाईट मोजल्यानंतर पुरुष उमेदवारांची छाती मोजल्या जाते. यासाठी पोलीस भरतीसाठी तुम्हाला छाती ही न फुगविता 79 सेंटीमीटर म्हणजेच 79 सेंटीमीटर भरणे गरजेचे आहे आणि छाती फुगवून ही 84 सेंटीमीटर तुमची भरली पाहिजे. आता ही छाती तुमची एवढी भरणे बंधनकारक आहे. पुढचा टप्पा येतो टप्पा क्रमांक 4. आता हाईट व छाती यामधून तुम्ही पास झालात की 10 किंवा 15च्या ग्रुपमध्ये तुम्हाला पुढच्या इव्हेंटसाठी मैदानात घेऊन जातात. आता पुढचे जे इव्हेंट आहे ग्राउंड, जिथे जिथे तुम्हाला ग्राउंड मोकळे असेल तिथे तुमचा तो इव्हेंट घेतला जाईल. आता हा इव्हेंट तुम्हाला 10, 15 किंवा 20च्या ग्रुपमध्ये घेतला जातो. आता पुढच्या टप्प्यात म्हणजेच पाचव्या टप्प्यात तुमचा जो इव्हेंट आहे तो गोळाफेक. आता वरती सांगितल्याप्रमाणे ज्या इव्हेंटचे ग्राउंड रिकामे आहे तिथे तुम्हाला घेऊन जातात. आता इथे आपण गोळाफेक बघूया. आता तुम्हाला गोळाफेक या इव्हेंटसाठी घेऊन जातात. सर्वप्रथम तुम्हाला तिथे गोळाफेकाचे सर्व नियम समजून सांगितले जाते. तुम्ही हे सर्व नियम लक्षपूर्वक ऐका. म्हणजेच इथे कोणते नियम सांगतात तर फाऊल कसा होतो, तुम्हाला किती सेंटीमीटर गेल्यानंतर, किती मीटर तुमचा गोळा गेल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळेल, हे सर्व तुम्हाला तिथे समजून सांगितले जाते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, गोळाफेकसाठी तुम्हाला शिपाई म्हणजेच पोलीस शिपाईसाठी तुम्हाला 15 गुण आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठीही तुम्हाला 15 गुण आहे. तसेच पोलीस शिपाई चालकसाठी तुम्हाला 20 गुण आहे गोळाफेकसाठी. हे तुम्ही लक्षात घ्या. आता टप्पा येतो 6. 6व्या टप्प्यात तुम्हाला गोळाफेक नंतर 100 मीटर रनिंग या इव्हेंटसाठी तुम्हाला घेऊन जातात. इथे प्रत्येकाचा टाइम मोजण्यासाठी पायाला एक चीप लावलेली असते आणि त्यानुसार टाइम मोजला जातो. आता काही ठिकाणी पायाला चीप लावतील की नाही हे सांगता येत नाही, पण पायाला चीप लावूनच तुमचा टाइम कॅल्क्युलेट होतो. गुण मिळवण्यासाठी 11.50 सेकंदामध्ये तुम्हाला हे 100 मीटर रनिंग करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळतात. तसेच महिलांसाठी 14 सेकंदात तुम्हाला हे पार करणे गरजेचे असते. 100 मीटर पार करणे गरजेचे असते. टप्पा क्रमांक 7. आता 7व्या टप्प्यात तुम्हाला 1600 मीटर रनिंग आणि महिलांना 800 मीटर रनिंगसाठी घेऊन जातात. आता इथे तुम्हाला पोलीस शिपाई चालकसाठी जे गुण आहेत तिथे तुम्हाला 30 गुणांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तसेच पोलीस शिपाईसाठी महिला आणि पुरुष यांना 20 गुणांसाठी 1600 मीटर आणि 800 मीटर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 1600 मीटरची रनिंगसाठी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये एकत्र रनिंगसाठी मैदानात उतरवले जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच एकत्रपणे तुम्हाला ग्राउंडमध्ये घेऊन जातात. तुमची जागा घेऊन पोलीस सांगतील त्या आदेशानुसार तुम्ही रनिंगला सुरुवात करायची आहे. तिथे तुम्हाला ऑर्डर दिल्या जातील, त्याच पद्धतीने तुम्ही ते फॉलो करायचे आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला जर आउट ऑफ गुण 1600 मीटरमध्ये जर पाहिजे असतील तर 5 मिनिट 10 सेकंदात तुमचा 1600 मीटर झाला पाहिजे आणि महिलांसाठी 800 मीटर हा 2 मिनिट 50 सेकंदांमध्ये झाला पाहिजे, तरच तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतील. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने संपूर्ण पोलीस भरतीचे फिजिकल होत असते. यामध्ये रनिंग, गोळाफेक हे इव्हेंट मागे पुढे होऊ शकतात. म्हणजेच जे ग्राउंड तुम्हाला खाली आहे ते त्या ग्राउंडवरती तुम्हाला ते घेऊन जातील. परंतु याच पद्धतीने पोलीस भरतीची ही फिजिकल टेस्ट होत असते. मित्रांनो, तुम्ही खूप मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचला आहात.
प्रत्येक संधी ही शेवटची संधी समजून तुम्ही मैदान मारा. पोलीस होण्यासाठी तुमचे जे प्रयत्न आहे ते कमी पडू देऊ नका. खूप मेहनत करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. सर्व भावी पोलिसांना ग्राउंडसाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.